इकडे जेवणाची पद्धत एकदम भारी आहे, म्हणजे 4-5 भाज्या असतात. आता तुम्ही पाहिलं असेल, त्याच्यानंतर सलाडचे 5-6 आयटम, अनलिमिटेड ताक आणि पोटभर जेवण. जेवढ्या रोट्या खायच्या तेवढ्या खा. बटर रोटी पाहिजे तर बटर, साधी पाहिजे तर साधी. तर खूप मस्त असं जेवण होतं आहे बरं का मित्रांनो इकडं, आणि अनलिमिटेड, स्वस्तात मस्त. आणि ही गाडी चालवण्याचा एक्सपिरियन्स आणि आपली 1934 चालवण्याचा एक्सपिरियन्स कसा आहे, तर खरं सांगायचं झालं ना, तर ही चालवताना मित्रांनो एक कारचं फिलिंग येतं माहिती का. आपण कारमध्ये बसल्या का तसं एकदम स्मूथ, आवाज नाही काय नाही, एकदम स्मूथ गाडी चालते. आणि अजून काय आपण पाटे वगैरे वाढवलं नाही, त्यामुळे ते धडधड करत नाही किंवा ते सस्पेन्शन प्रॉपर भेटतं हिला. फुल ट्रॅफिक जाम झालंय, फुल. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर जामनगरमध्ये रात्री आपण गाडी खाली करून मित्रांनो इथं पोहोचायला, म्हणजे पटेल ट्रान्सपोर्टरकडे पोहोचायला आपल्याला कमीत कमी 11-11:30 वाजले होते. कारण काय झालं, आपल्याला कंपनीच्या गेटवरतून बाहेर निघण्यासाठी रात्रीचे 10 वाजलेत. तिथं ज्यावेळेस ते एम्प्लॉईज परत बाहेर जातात त्यावेळेस परत 2 तास मटेरियलच्या गाड्या थांबवल्या जातात, म्हणून आपल्याला रात्री 10 वाजले होते तिथून बाहेर निघताना. तर फायनली पोहोचलो आपण जामनगरमध्ये, थांबलोय पटेल ट्रान्सपोर्टरकडे. आणि आता अजून काही ट्रान्सपोर्टर आलं नाही, तर सकाळी अंघोळ उरकून घेतली, पूजा आता जस्ट उरकली. पटेल ट्रान्सपोर्ट आहे, शेजारी अग्रवाल पॅकर्स आहे. तर ॲक्च्युली दोघांचा थोडा क्रॉस आहे, बट आपले दोघं पण ओळखतात, त्यामुळे मग ते आल्यानंतर दोघांना सांगून देऊ, ज्याच्याकडून काही बुकिंग भेटेल ते घेऊ आणि पुढची जर्नी सुरू करू. तर ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, आणि ब्लॉग कसे वाटतात ते पण कमेंट करून नक्की सांगा. चला मित्रांनो, भेटूया आता डायरेक्टली पटेल साहेबच्या ऑफिसमध्ये. तर गुड आफ्टरनून मित्रांनो सगळ्यांना, जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. तर नेक्स्ट डेचं शूट बघतोय. काल दिवसभरात काय आपल्याला बुकिंग भेटलं नाही, मग ऑफिसलाच थांबलो होतो. आणि आज सकाळी पटेल बाईने सांगितलं की एक बुकिंगचं बोलणं चाललंय, मुंबई नावाशेवाचं मटेरियल आहे. तर बोललो ठीक आहे, कन्फर्म करून घ्या, आपण घेऊन जाऊ ते मटेरियल. तर फायनली निघालोय मित्रांनो लोडिंगसाठी. एक 7-8 किलोमीटर आपल्या ऑफिस पासून हे लोकेशन होतं. तर 2:30 वाजलेत मित्रांनो, ही शेजारीच आपल्या कंपनी आहे. तर लंच उरकून घेतलं, ऍक्च्युली भूक लागली होती. आता यांनी टायमिंग दिलाय आपल्याला 3चा. 3 वाजता बोलले हायड्रा येणार आणि त्यानंतर ते गाडीत लोडिंग होणार, तर 3 वाजेपर्यंत थांबावं लागतंय. आपली गाडी आहे कंटेनर बॉडी, ते मटेरियल आहे एकच पॅलेट, जे की आपल्याला अंधेरी कार्गोचं ते LRची प्रिंट काढून आणले, तर अंधेरी कार्गो आहे. आणि बुकिंग सांगताना सांगितलं होतं नावाशेवाचं. तर 40-50 किलोमीटर आपल्याला अलीकडेच ते मटेरियल एअरपोर्टला सोडावं लागणार आहे. तर आता बघू त्यांचं किती वेळ लागतोय. आणि क्लायमेट पण असं झालंय ना, तर भर पावसातच लोडिंग होते काय आपली माहित नाही. तर बघू, जे काय होईल ते ब्लॉग मध्ये पुढे बघायला भेटेल. आणि मित्रांनो आपल्याला हे लोडिंग झाल्यानंतर परत ट्रान्सपोर्टरच्या ऑफिसकडे जायचंय. तुला काहीतरी पार्ट लोड काढून देतो, तो पण घेऊन ये, म्हणजे हा पण एक रिपोर्ट आणि ते पण एक एक्स्ट्रा अर्निंग. तर जे काय होईल ते तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे बघायला भेटेल, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर झाली मित्रांनो आपली गाडी लोडिंग, एकच पॅलेट आहे, पेपर पण भेटले लगेच. चला पॅक करून घेऊ. तर एक 2-250 किलोचीच पेटी आहे मित्रांनो ती, फक्त हाईट आहे थोडी जास्त. तर चला जाऊया डायरेक्टली आता ट्रान्सपोर्टरकडे, परत बोलवलंय त्याने. तर ऑफिसमधून मित्रांनो आपल्याला भेटलेला पार्ट लोड, एक बुलेट आणि ही पेटी. तरी अजून एवढी जागा शिल्लक आहे, बघूया अजून काय भेटतंय का. ह्या बघा फ्री टोल वे, ह्या 2 लेन, आता तिकडे शेजारी कळेल बघा, या 2 लेन आहेत अलीकडच्या, राजकोटच्या पुढे आहे मित्रांनो. अशा 2-2 लेन वाले टोल जे आहेत ते सगळे माफ आहेत आपल्या गाड्यांसाठी. डिझेल टँक पण केलेला आहे फुल. आणि पहिलं लोकेशन सेट केलंय जे आहे 388 किलोमीटर अजून दाखवतंय भरूचचं, जिथं आपल्याला ती स्प्लेंडर सोडायची आहे. पार्ट लोड येतो, त्याला काय पॅकिंग वगैरे केलं नाही, डायरेक्टली आणली, रस्सी टाकली आणि घेतली बांधून. तर तो एकदम एंड टायमिंगला भेटला आपल्याला. आपल्याकडे जागा होती, म्हणलं बघा पटेल शेटला काही भेटतंय का. तर पटेल शेटने केली अरेंजमेंट, एक बाईक अजून ऍड केली, म्हणजे 2 बाईक 1 बॉक्स. तर तो भरूचला सोडू 400 किलोमीटर वरती, आणि ते 2 आहेत ते मुंबईमध्ये सोडायचे, एक अंधेरी एअरपोर्ट आणि दुसरं चुनाभट्टी. तर चला
मस्त अशी जर्नी होणार आहे. पाऊस आहे त्यामुळे जरा लवकरच निघालोय, कारण हा रोड खूप चांगला आहे इथून भरूच पर्यंतचा, आणि तिथून पुढे जो रोड आहे ना तर तो लय खराब आहे, त्याला भरपूर असे खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे तिकडे काय प्रवास उरकत नाही. तर इकडे प्रवास उरकण्यासारखं आहे, तर घेऊया उरकून. तर राजकोटच्या मित्रांनो पुढे निघालो, जस्ट बायपास पासून पुढच्या रोडला आलो आपण, आणि इथून मित्रांनो आपण भरूचचं लोकेशन दाखवतोय 350 किलोमीटर. तर हा आहे राजकोट अहमदाबाद हायवे, म्हणजे राजकोट अहमदाबाद किंवा राजकोट वडोदरा किंवा राजकोट मुंबई. हे बघा इथं बोर्ड लिहिलाय अहमदाबाद सरळ सरळ. मुंद्रा जायचं असेल, नाही गुंदा आहे, गुंदा जायचं असेल लेफ्ट, अहमदाबाद सरळ, राजकोट एअरपोर्ट सरळ. तर चला मित्रांनो इथं जेवायला थांबूया. जय द्वारकाधीश म्हणून हॉटेल दिसतंय शेजारीच, ॲक्सेसरीजचं शॉप पण दिसतंय. या मित्रांनो जेवायला कारलं, बटाटा, काकडी, कांदा, बीट, चपाती, गूळ, शिरा आणि हे सगळं सलाड. चला जेवण उरकून घेऊ, आपली गाडी लागलेली आहे तिकडं. इकडे जेवणाची पद्धत एकदम भारी आहे, म्हणजे 4-5 भाज्या असतात, आता तुम्ही पाहिलं असेल. त्याच्यानंतर सलाडचे 5-6 आयटम, अनलिमिटेड ताक आणि पोटभर जेवण. जेवढ्या रोट्या खायच्या तेवढ्या खा. बटर रोटी पाहिजे तर बटर, साधी पाहिजे तर साधी. तर खूप मस्त असं जेवण होत आहे बरं का मित्रांनो इकडं, आणि अनलिमिटेड, स्वस्तात मस्त. तर जेवणाची पद्धत गुजरातमध्ये ह्या परिसरात खरीच भारी आहे. तर त्यानंतर मित्रांनो अजून एक विषय आठवला, तर आपल्याला आहे ना भरपूर असं म्हणजे कमेंट मी वाचत होतो, कमेंटमध्ये वाचले 1-2 कमेंट अशा होत्या की BS6 आणि ही गाडी चालवण्याचा एक्सपिरियन्स आणि आपली 1934 चालवण्याचा एक्सपिरियन्स कसा आहे. तर खरं सांगायचं झालं ना तर ही चालवताना मित्रांनो एक कारचं फिलिंग येतं माहिती का. आपण कारमध्ये बसल्या का तसं एकदम स्मूथ, आवाज नाही काय नाही, एकदम स्मूथ गाडी चालते. आणि अजून काय आपण पाटे वगैरे वाढवलं नाही, त्यामुळे ते धडधड करत नाही किंवा ते सस्पेन्शन प्रॉपर भेटतं हिला. तर हा एक फरक आहे. त्याच्यानंतर अजून जे सस्पेन्शन चांगलं आहे गाडीचं, आणि क्लचचं एक महत्वाचं. आपल्याला ते 1934 मध्ये जो क्लच होता ना तो असा मोठा ट्रकचा असा असतो त्या पद्धतीने, आणि ते साऊंड नॉईज, गाडीचा इंजिनचा आवाज वगैरे त्या गोष्टी तिच्यात जाणवतात. तशा हिच्यामध्ये या गोष्टी बिलकुल जाणवत नाही. असं कार चालवल्यासारखं फिलिंग येते. म्हणजे BS3 आणि BS6 तर ती गाडी चालवायचं म्हणजे एक रुबाबच होता वेगळा. आता हे चालवताना असं वाटतं की आपण कारच चालवतोय काय, SUV चालवल्याचा फील येतो या गाडीमध्ये. तर असा काहीसा फरक आहे बरं का ह्या दोन्ही गाड्यांमध्ये. आणि तिचं व्हील बेस मोठा होता, त्यामुळे ही थोडी असं वाटतं की बघा असं ज्यावेळेस आपण टर्न वगैरे मारतो ना तर अशी लपकती ही गाडी, पाट्यांचं काम नसल्यामुळे किंवा व्हील साईज बारीक असल्यामुळं ते 2 फरक जाणवतात गाडी चालवताना. तर अजून एक विषय आठवला की आपण मित्रांनो बॉडीचं जे बांधले नाही कंटेनर, इकडं हे लाईटचे लई शौकीन आहेत बरं का. आता ही बघा ही पिकअप आहे, पिकअपच असन, हा थोडी राजस्थानी बॉडी सारखी, हाईट बॉडी याची थोडी, हा हे राजस्थानी बॉडी आहे. तर इकडं बॉडी मित्रांनो जी ओपन बॉडी बनवली जाते ना पिकअपला, कसलं जँकॉक बनवलं, 1 नंबर साऊंड सिस्टीम भारी आहे. तर खड्डा आईला या खड्ड्यांचं. तर राजस्थानी बॉडी मित्रांनो, आणि सॉरी गुजरात बॉडी बद्दल आपण बोलत होतो. तर गुजरातमध्ये ना मित्रांनो 2 टाईपच्या बॉडी आहेत, त्या ओपन बॉडी आणि क्लोज बॉडी. तर तुम्ही क्लोज बॉडी पाहिले ना कंटेनर, यांच्या त्या कॅरीला सुद्धा पिकअपचा कंटेनर बसवतात, एवढे मोठे कंटेनर बनवतात. डायरेक्ट ओपन गाडी घ्यायची आणि खालून बॉडीचा कंटेनर बनवायचा. तर असं यांचा कंटेनर असतो. आणि ओपन बॉडी जी बनवतात ना ती फक्त 5 फूट हाईटची बनवतात. ती एकदम भारी अशा डिझाईन करतात गाडीवरती, आणि एकदम हलकी मस्त अशी बॉडी बनवली जाते बरं का. इकडं गाड्या सजवतात इकडं पण गुजरातला छान. लाइटिंगचे ऑप्शन असतातच प्रत्येक गाडीला, बट बॉडीमध्ये पण हा एक प्रकार बघायला भेटतो. सकाळचे 4 वाजलेत, आपण पोहोचलोय भरूच. इकडे थोडा पाऊस चाललाय. तिथं आपल्याला गाडी काढून द्यायची ना एक 2 व्हीलर. तर चला पोहोचूया आपल्या लोकेशनला.
झाली आहे मित्रांनो आपली गाडी उतरून. हे बघा ही गाडी आपण आता उतरवली. हॉटेल पवनराज. तर मित्रांनो आपलं सेकंड लोकेशन आहे चुनाभट्टी. 342 किलोमीटर भरूच वरतून, म्हणजे मुंबई. आता पहिलं बाहेर पडूया. हा भरूचचा चौकच आहे आणि इथंच आपल्याला गाडी खाली करायची होती. इथून घेऊया आता लेफ्ट. एवढं सकाळ सकाळी एम्प्लॉईज आहेत बघा निघाले कामाला. आणि आपलं काम चाललंय 24 आवर्स. तर आलोय मित्रांनो आपण हायवेला आणि इथं फुल ट्रॅफिक जाम. सकाळचे 6 वाजलेत मित्रांनो. जस्ट सुरतचा टोल नाका क्रॉस केलाय. शेजारी सुरत सिटी सुरू होती. या फ्लायओव्हर खालून आतमधून राईट मारून जावं लागतंय. बट आपल्याला काय सुरत मध्ये थांबायचं नाही. आज सकाळ सकाळी लवकर आलोय त्यामुळं. तर अजूनही मित्रांनो आपलं अंतर राहिलंय 290 किलोमीटर. चुनाभट्टी बुलेट सोडायची आपल्याला लवकरात लवकर जाऊन. तर आता सकाळचा टायमिंग असल्यामुळे भरपूर अशी गर्दी व्हायला लागली रस्त्याला बरं का. नाही तर भरपूर मोकळे रोड सापडत होते. बट भरूच पासून पुढे निघालो त्याच्यानंतर रस्ते थोडे जामच सापडायला लागलेत. फुल ट्रॅफिक जाम झालंय. फुल कसं आहे डान्सिंग कार. धडम 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 धडम. तर 1 वाजलाय मित्रांनो आपल्याला ट्रॅफिक क्रॉस करायला. सकाळी 9 वाजल्यापासून ट्रॅफिक मध्ये अडकलोय. आता ही समोर वापी सिटी आणि टाइम झालाय बरोबर 1. काही नाही रस्ता खराब आहे म्हणून फुल ट्रॅफिक जाम होतं. बघा आता मोकळा झालाय म्हणजे पुढे निघालोय आपण. आणि हा नदीचा ब्रिज. आपल्या गाडीमध्ये वजन निघालंय 400 किलो. 1 बुलेट आणि 1 बॉक्स, म्हणजे 200 किलोची बुलेट 200 किलोचा बॉक्स. तर फायनली वेलकम टू महाराष्ट्र. आपल्याला आज बाईकची डिलिव्हरी तर करावीच लागणार आहे. कारण बाईकवाल्याला आज दिलं तर सकाळी एअरपोर्टला जाता येईल आपल्याला आणि मग एअरपोर्टची डिलिव्हरी कव्हर करता येईल. तर संध्याकाळचे 5 वाजलेत मित्रांनो. आपण पोहोचलोय घोडबंदरला. तर आता मुलुंड मार्गे जाऊ. इथून लेफ्ट घेऊ गायमुख मार्गे मुलुंडला जाऊ. त्याचा एक माणूस आहे त्याला उचलू म्हणजे ती बाईक काढून द्यायला आपल्याला सोयीस्कर पडेल. 6:30 वाजलेत. तर आपल्या बरोबर आलेला मेंबर एंट्री करतोय. त्याला एंट्री करायला लावली. तर आता 2 व्हीलर खाली करून देऊ. तर मित्रांनो फायनली आपली दुसरी डिलिव्हरी पण कंप्लीट झालेली आहे, जी की आपण चुनाभट्टीमध्ये करणार होतो. तर ती केली आणि इथंच थांबलो चुनाभट्टीमध्ये. कारण आपल्याला जायचं आहे अंधेरीला एअरपोर्टला. तिसरी डिलिव्हरी करायला ती आहे सकाळी. पण त्याच्या आधी आपण अंधेरीला जाणार आहे. पण आता जो वेस्टर्न हायवेची ट्रॅफिक आहे ती भरपूर अशी जाम आहे. त्यामुळे बोललो इथं थांबावं. 9-9:30 नंतर निघावं. डायरेक्टली तिकडे जाता येईल. भावाकडे रात्री मुक्कामाला थांबल आणि मग सकाळी एअरपोर्टची डिलिव्हरी कंप्लीट करायची. तर भरपूर असं ट्रॅफिक लागलं. भरपूर असा पाऊस होता आणि मग त्यामुळे फटाफट निघून आलो. आणि हे लेट नव्हती करायची आपल्याला ऍक्च्युली इकडली डिलिव्हरी. म्हणलं लवकरात लवकर जाऊ
त्यांनी गाडी खाली करून घेऊ. तर झाली ती बुलेट डिलिव्हरी. तर आता उद्या करायची आपल्याला फायनली तिसरी डिलिव्हरी, जी की एअरपोर्टला कार्गोला करायचं आहे. तर तिकडे जाता येईल, सकाळी गाडी खाली करता येईल. तर एअरपोर्टच्या म्हणजे मुंबईतल्या आपण तशा ट्रान्सपोर्टच्या ट्रिप 5-6 वेळाच केल्या असतील. ते कुर्ला भांडूप त्या साईडला, कुर्ला नाही सॉरी भांडूप मुलुंड, त्याच्यानंतर विक्रोळी तिकडल्या साईडच्या ट्रिप आपण मारायचो बरं का डेअरिंगवरती. पण इकडे ज्या वेळेस आलो होतो ना, म्हणजे एक मला होती साकीनाक्याची ट्रिप आणि त्याच्या आधी एकदा मला पकडलं होतं बांद्र्याची ट्रिपला. तर त्या दोन्ही ट्रिपच्या वेळेस मला चांगला मजबूत असा फाईन लागला. म्हणजे डायरेक्टली 5-5 हजार रुपयाची रिक्वायरमेंट होती, बट सेटलमेंट करून ती गोष्ट सोडवावी लागली. कारण इकडे 8 वर्षाच्या पुढच्या गाड्यांना बंदी आहे आणि आपली गाडी ऑलरेडी भरपूर जुनी झाली होती. तर असं काहीसं 8 वर्षाच्या पुढच्या गाड्यांसाठी मित्रांनो मुंबईमध्ये येऊ नका. पकडलं जातं, ट्रॅक केलं जातं बरं का. तर त्याच्यापासून सावध राहा. शक्यतो नाही आले तरी चालेल, किंवा मग जी गाडी 8 वर्षाची ती बिंदाच घेऊन या. तर चला आता इथून निघूया. थोडं ट्रॅफिक कमी झालं का मग आपल्या अंधेरीला जाऊया आणि उद्या सकाळी भेटूया मित्रांनो डायरेक्टली एअरपोर्टला. तर चला सगळ्यांना गुड नाईट, भेटूया मित्रांनो सकाळी.